श्री स्वामी समर्थ. नमस्कार मीन राशीच्या जातकांनो, जुलै 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात एक असा भयानक चमत्कार आणि ग्रहाचा महासंग्राम घेऊन येत आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. या 30 दिवसात ब्रह्मांडात जुलैच्या वेगळ्या तारखांना एकापाठोपाठ एक असे 4 मोठे ग्रहाचे स्फोट होणार आहेत, ज्याच्या थेट परिणामी तुमच्या नशिबाचे बंद कुलूप अचानक उघडणार आहे. पण त्याच वेळी एका छोट्याशा चुकीमुळे तुमचे हसते खेळते कुटुंब विखुरण्याची आणि हातातील पैसा पाण्यात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या 6 महिन्यात तुम्ही ज्याच्यावर पोटच्या लेकरासारखा विश्वास ठेवला, त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसून तुमच्या कष्टाचा पैसा कसा लुटला आणि आता हा जुलै महिना तुमच्या सर्व दुःखाचा अंत कसा करणार ये तुम्हाला चक्रव्यूहात अडकवणार, याचा एक अत्यंत गुप्त इशारा थेट कालचक्रातून समोर आला आहे. जर तुम्ही ही चेतावणी साधी ज्योतिषीय भविष्यवाणी समजून दुर्लक्षित केली, तर या महिन्याच्या शेवटी तुमच्यावर रडण्याची वेळ येईल. कारण 99% वर आलेली कामे शेवटच्या क्षणी का अडकणार आहेत आणि नशिबाचा शनी तुमच्या सहनशीलतेची परीक्षा कशी घेणार आहे, याचे रोंगटे उभे करणारे रहस्य आम्ही आज डंके की चोट पर उघड करणार आहोत. पण या संकटाच्या काळोखात घाबरून जाऊ नका, कारण तुमच्यासाठी कुबेराच्या खजिन्याचे एक असे गुप्त दार उघडणार आहे, ज्याची हिंट मिळताच तुम्ही एका पायावर नाचू लागाल. कारण ग्रहाचा राजा सूर्य आणि देवगुरु बृहस्पती मिळून 100 वर्षानंतरचा सर्वात शक्तिशाली राजयोग थेट तुमच्या पंचम आणि लाभस्थानावर कसा प्रभाव टाकणार आहे, याचे अचूक गणित या व्हिडिओत लपले आहे. अनेक तास संशोधन करून समोर आलेली ही अत्यंत धक्कादायक माहिती आणि शेवटच्या भागात सांगितलेले 3 चमत्कारी महाउपाय जर तुम्ही मिस केले, तर आयुष्यभर स्वतःच्या नशिबाला दोष देत बसाल. म्हणूनच एका सेकंदासाठीही स्क्रीनवर नजर न हटवता हा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट ज्ञान तुम्हाला विनाशाच्या खाईत ढकलू शकतं. तर मीन राशीच्या जातकांनो, जुलै 2026 हा महिना तुमच्या आयुष्याला एक अतिशय वेगळे आणि निर्णायक वळण देणार आहे. या महिन्याची पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची तारीख आहे ती म्हणजे 5 जुलै 2026. या दिवशी सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचा मालक असलेला शुक्र ग्रह सिंह राशीत म्हणजे तुमच्या 6व्या भावात प्रवेश करणार आहे, ज्यामुळे तुमच्या गुप्त शत्रूच्या गोटात अचानक खळबळ उडणार आहे आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे. हा ग्रह तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आणि जुनी कोर्ट कचेरीची प्रकरणे मिटवण्यासाठी कारणीभूत ठरेल. 5 जुलैच्या रात्रीपासून तुमच्या आर्थिक परिस्थितीत एकाएकी अशी काही गुपिते उघड होणार आहे, जी पाहून तुम्हाला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. जर तुमचा पैसा बऱ्याच दिवसापासून कुठे अडकला असेल किंवा बिझनेसमध्ये शत्रूंनी खोडा घातला असेल, तर अचानक अडकलेला पैसा परत मिळवण्याचे मार्ग मोकळे होतील. पण खरी काळजी इथेच घ्यायची आहे, कारण 6व्या भावातील शुक्र विनाकारण काही गुप्त आजारपण किंवा मोठ्या कर्जाचे ओझे वाढवण्यास भीती देखील निर्माण करतो. हा येणारा पैसा योग्य ठिकाणी कसा वापरायचा आणि शत्रूच्या चाली कशा ओळखायच्या, हा सस्पेन्स समजून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओचा प्रत्येक भाग अतिशय काळजीपूर्वक पाहावा लागेल. कारण पुढच्याच तारखेला एक मोठा ग्रह तुमच्या राशीत मोठी उलथापालट करणार आहे. तर मीन राशीच्या जातकांनो, आकाशातील हालचाली पाहता काळजाचा ठोका चुकवणारी दुसरी सर्वात मोठी तारीख डायरीत लिहून ठेवा, ती म्हणजे 7 जुलै 2026. या दिवशी तुमच्या सुख आणि व्यापार भावाचा स्वामी असलेला बुध ग्रह वक्री म्हणजेच उलटी चाल चालणार आहे. बुधाची ही वक्री चाल थेट तुमच्या 5व्या भावात होणार असल्यामुळे तुमच्या मुलांशी असलेले संबंधात, प्रेमात असणाऱ्यांना आणि विद्यार्थ्याच्या एकाग्रतेला अचानक ग्रहण लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या वक्री बुधाच्या प्रभावामुळे तुमच्या डोक्यात अचानक ओव्हर थिंकिंग, स्वतःच्या क्षमतेबद्दल विनाकारण संशय आणि भयंकर मानसिक ताण वाढू शकतो, ज्यामुळे रात्रीची शांत झोप उडण्याची समस्या उद्भवेल. शेअर मार्केट, सट्टा किंवा कोणतीही मोठी आर्थिक निर्णय घेताना घाईघाईत एखादा चुकीचा अंदाज लागण्याची 100% शक्यता आहे. त्यामुळे तुमचे लाखो रुपयाचे नुकसान होऊ शकते. तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढून जवळचीच माणसे किंवा मित्र तुमच्या विरुद्ध उभे राहू शकतात. पण या मानसिक अंधारातून तुम्हाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी तुमच्या पराक्रम भावात बसलेला शक्तिशाली मंगळ ग्रह तुम्हाला प्रचंड धाडस आणि ऊर्जा प्रदान करणार आहे. हा मंगळ तुम्हाला कोणत्याही संकटासमोर झुकू देणार नाही
आणि करिअरमध्ये शत्रूचे डावपेच उलथवून लावून तुम्हाला विजयाचा रस्ता दाखवेल. व्यापारात नवीन बदल करून तुम्ही मंदीवर मात कराल. पण 16 जुलैचा तो महाधमाका होणार आहे. तो तुमच्या आयुष्याचा संपूर्ण पासा पालटवून टाकणार आहे. मीन राशीच्या जातकांनो, जुलै महिन्याचा अर्धा टप्पा पार पडताच संपूर्ण ब्रह्मांड एका अद्भुत आणि दैवी घटनेचे साक्षीदार होणार आहे. ती तारीख आहे 16 जुलै 2026. या दिवशी ग्रहाचा राजा आणि ऊर्जेचा महास्रोत असलेला सूर्य कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तिथे तुमचा स्वतःचा राशी स्वामी म्हणजेच देवाचे गुरु बृहस्पती आधीपासूनच स्थान मांडून बसले आहे, ज्यामुळे सूर्य आणि गुरुची ही महायुती तुमच्या कुंडलीत 100 वर्षानंतरचा सर्वात शक्तिशाली राजयोग निर्माण करत आहे. 16 जुलैच्या या महाधमाक्यानंतर तुमच्या शरीरात आणि विचारामध्ये एका अशा दैवी तेजाचा संचार होईल की तुमची निर्णय क्षमता आणि नशीब कमालीचे वाढेल. जे बॉस किंवा वरिष्ठ अधिकारी आतापर्यंत तुमच्या कामाकडे मुद्दाम दुर्लक्ष करत होते, तेच आता जाहीरपणे तुमचे लोहा मानतील आणि नोकरीत मोठ्या प्रमोशनचे किंवा नवीन नोकरीचे उत्कृष्ट योग चालून येतील. संतती सुख मिळण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना अचानक अनपेक्षितपणे मोठी गोड बातमी प्राप्त होईल. पुढील काळात तुमचे व्यक्तिमत्व इतके प्रभावी आणि आकर्षक होणार आहे की लोक तुमच्या एका शब्दावर विश्वास ठेवतील आणि नोकरी व्यवसायात तुमची एक वेगळी छाप निर्माण होईल. समाजात तुमचे नाव, पद, प्रतिष्ठा अचानक वाढल्यामुळे शत्रूचे डोळे पांढरे होणार आहेत. पण याच काळात तुमच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि पैशामुळे जळणारे काही अत्यंत गुप्त शत्रू पाठीमागे कोणती चाल खेळत आहेत हे ऐकले तर तुमच्या अंगावर काटा येईल, ज्याचा खुलासा 27 जुलैला होणार आहे. आता या महिन्यातील सर्वात खतरनाक आणि शेवटची तारीख आहे ती म्हणजे 27 जुलै 2026. या दिवशी तुमच्या स्वतःच्या राशीत म्हणजे पहिल्या भावात बसलेला कर्मदाता शनिदेव आपली चाल बदलून थेट वक्री म्हणजेच उलटी चाल चालणार आहे. मीन राशीवर आधीपासूनच शनीची साडेसाती सुरू आहे. त्यात शनीची ही उलटी चाल तुमच्या नशिबाच्या वेगाला अचानक ब्रेक लावेल आणि तुमचे 99% वर आलेले काम शेवटच्या क्षणी असे काही रेंगाळेल की तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. या काळात तुमचे स्वतःच्या पतीशी, पत्नीशी, बिझनेस पार्टनरशी किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तीशी वैचारिक मतभेद किंवा वाद होण्याची दाट शक्यता आहे आणि हा एक छोटासा वाद तुमच्या भाग्याचा पूर्ण नाश करू शकतो. त्यातच भर म्हणून पाठीमागून काही लोक, विशेषतः तुमच्या पाठीवर हात ठेवणारे मित्र, तुमच्या विरुद्ध भयानक पॉलिटिक्स खेळत आहेत. अनोळखी व्यक्तीवर किंवा मित्रावर ठेवलेला आंधळा विश्वास तुम्हाला रस्त्यावर आणू शकतो, त्यामुळे सावध राहा. हा वक्री शनी तुमची खरी परीक्षा घेणार आहे, जिथे तुम्हाला कष्टाचे फळ थोडे उशिरा मिळेल आणि मनात निराशेची भावना निर्माण होईल. रातोरात श्रीमंत होण्याच्या नादात सट्टा, जुगार आणि शेअर मार्केटचे जुने बेकायदेशीर शॉर्टकट अजिबात वापरू नका, अन्यथा कष्टाची पुंजी तर जाईलच, शिवाय कायदेशीर कचाट्यात अडकण्याची वेळ येईल. आता या सर्व संकटामधून आणि साडेसातीच्या कोपातून स्वतःचा जीव आणि पैसा कसा वाचवायचा याचे 3 अत्यंत गुप्त आणि चमत्कारी उपाय आपण आता पाहूयात. जुलै 2026च्या या महाभयंकर ग्रहाच्या चक्रव्यूहातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी आणि नकारात्मक प्रभाव मुळापासून उपटून टाकण्यासाठी तुम्हाला 3 महाउपाय करणे अत्यंत अनिवार्य आहे. पहिला उपाय वक्री बुधाचा कोप शांत करण्यासाठी आणि बुद्धी स्थिर ठेवण्यासाठी आहे. तुम्हाला प्रत्येक बुधवारी गोशाळेत जाऊन गाईला स्वतःच्या हाताने हिरवा चारा खायला घालायचा आहे. हिरवा रंग बुधाचे प्रतीक असल्यामुळे यामुळे तुमच्या हातून होणारे चुकीचे आर्थिक व्यवहार आणि मोठे नुकसान कायमचे टळेल. दुसरा उपाय तुमच्या राशी स्वामीला म्हणजेच गुरुला आणि सूर्यगुरुला युती अधिक बलवान करण्यासाठी आहे. तुम्हाला दररोज सकाळी सूर्यदेवाला तांब्याच्या तांब्यातून अर्घ्य अर्पण करायचे आहे आणि गुरुवारी कपाळावर केशराचा आणि हळदीचा टिवा लावायचा आहे. यामुळे तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढेल, शत्रूचे सर्व डावपेच अपयशी ठरतील आणि 16 जुलैला निर्माण होणाऱ्या राजयोगाचा तुम्हाला 100% पूर्ण लाभ उठवता येईल.
तिसरा आणि सर्वात मुख्य उपाय 27 जुलैला तुमच्या स्वतःच्या राशीत वक्री होणाऱ्या शनिदेवाच्या कोपापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आहे, जो 7.5चे कष्ट दूर करून तुमची रेंगाळलेली कामे रॉकेटच्या वेगाने पूर्ण करेल. जुलै महिन्यातील प्रत्येक शनिवारी संध्याकाळी ठीक 7 वाजता पिंपळाच्या झाडाखाली जाऊन मोहरीच्या तेलाचा एक दिवा नक्की लावा आणि ओम शनीश्वराय नमः या मंत्राचा जप करा. हा 3 उपाय श्रद्धेने करा आणि मग बघा, हा जुलै महिना संकटाचा नाही तर तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळ ठरेल. व्हिडिओ आवडला असल्यास लगेच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका.